तर मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात सध्या आंदोलन चालू आहे। नागपूरमधून ही मोठी घडामोड सध्या पाहायला मिळते। नागपूरच्या माउंट रोडवर शाखा आहे येस बँकची आणि तिथं हे सगळं आंदोलन सध्या मनसेचं सुरू आहे। बँकेनं जेसीबी जप्त करत परस्पर विकून टाकला आणि बँकेच्या या कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। तर नागपूरमध्ये सध्या हा मोठा राडा सुरू आहे। मनसेनं मोठं आंदोलन केलेलं आहे। येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये माउंट रोडवरच्या शाखेच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। बँकेनं जेसीबी जप्त केला आणि हा जेसीबी परस्पर बँकेनं विकून टाकला। तर बँकेच्या कारभाराविरोधात अशा प्रकारे आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले। त्याचप्रमाणे आशिष देशमुख सुद्धा पोहोचलेले दिसतात। येस बँकेच्या कारभाराविरोधात एक प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। या सर्व घडामोडींवर नागपूरमधल्या लक्ष ठेवण्यात आपण जाऊया अमरकडे। अमर, मनसेनं येस बँकेच्या कारभाराविरोधात आक्रमक हे पाऊल उचलल्या, या ठिकाणी मोठी गर्दी झालेली दिसते। आशिष देशमुख सुद्धा काही वेळापूर्वी दिसले, काय नेमकं सगळं प्रकरण आहे? माउंट रोड येथील कार्यालयात आहे। तो कर्मचारी ज्याच्या थ्रू लोन गेला होता, नंतर ती जप्ती झाली, तो कर्मचारी आहे, त्याला घेराव टाकलेला आहे। तिथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी, मनसेचे पदाधिकारी आहे, समोर पोलीस आहे, तो कर्मचारी मागे आहे, तो पीडित व्यक्ती सुद्धा इकडे आहे। मनसेचे काही आंदोलक इथे आहे। आता हे आंदोलन आक्रमकरित्या करत आहे। आपण वारंवार याचा पाठपुरावा करत आहे। या काकांना न्याय नाही मिळाला कुठल्या प्रकारे। त्यांची गाडी विदाऊट इंटिमेशन यांनी उचलून आणली आणि ते कंटिन्यू त्याचा पाठपुरावा घेतात। कुठल्याही प्रकारे त्यांना उत्तर देत नाही। बँकेकडनं त्यांची दिशाभूल करत आहे। हे आपण तुम्ही या काकांकडनं ऐकून घ्या। आता ज्यांची गाडी घेतली होती ते कर्मचारी सुद्धा, काय झालं होतं नेमकं आपल्यासोबत? काय नाव आपलं? घेतली होती ते कर्मचारी सुद्धा, काय झालं होतं नेमकं आपल्यासोबत? काय नाव आपलं? इंद्रजित मुळे। काय झालं होतं आपल्या गाडीचं? काय जेसीबी होता? काय झालं नेमकं? जेसीबी यांच्याकडून आम्ही लोन घेतलं होतं 30 लाखाचं आणि आमच्या नियमितप्रमाणे एमआय भरत होतो आम्ही। दोन एमआय राहिल्या होत्या आमच्या। गाडी परस्पर विकली, नियमांचं जे पालन झालं तर आपण बघू शकतो। हे आंदोलन आताही सुरू आहे। इकडे पोलीस जो कर्मचारी आहे ज्यांनी लोन घेतलं आणि परस्पर विकण्यात आलं, तो इथे आता मनसेचे कार्यकर्ते प्रचंड अशा आक्रमक झालेला आहे। घोषणाबाजी सुरू करण्यात येत आहे। पोलीस मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे, पण एकूणच अतिशय आक्रमक हे संपूर्ण आंदोलन आहे। घोषणाबाजी सुरू झालेला आहे। एक तणावाचं वातावरण आहे। येस बँकेकडून जो कारभार करण्यात येतो तो सुरळीत नाही, व्यवस्थित नाही असं दिसून येत आहे। पण एकूणच आक्रमक असं आंदोलन येस बँकेच्या विरोधात, येस बँकेच्या कारभाराविरोधात हा संताप मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे। यावर बँकेचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांची बाजू कळली आहे का? अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर बँकेची बाजू आपल्यापर्यंत पोहोचली आहे का? बँकेचं यावर काय म्हणणं आहे? मनसेनं अशा प्रकारे एवढं आक्रमक आंदोलन केलंय, बँकेचं काय म्हणणं आहे? अनुपमा, बँकेचे कर्मचारी अजूनपर्यंत समोर आलेले नाही आहे। सध्या पोलीसच त्यांच्या वतीने बोलत आहे, कारण की ते आक्रमक झालेलं आहे आंदोलन। मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत, त्यामुळे सध्या पोलिसांच्या संरक्षणात बँकेचे सगळे कर्मचारी अधिकारी आहे। बँकेच्या माउंट रोडवरील दोन माळ्यांवर संपूर्ण येस बँकेची बिल्डिंग आहे, 2 ऑफिसेस आहे आणि त्याच्यातल्या वरच्या माळ्यावर हे सगळे मनसेचे कर्मचारी घुसलेले आहे। अजूनपर्यंत बँकेचा एकही अधिकारी समोर आलेला नाही, पण ज्या एक्झिक्युटिव्ह मार्फत हे संपूर्ण लोन देण्यात आलं, सगळी प्रक्रिया पुढे झालेली आहे, तो कर्मचारी मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेला, त्याला घेराव टाकलेल्या पोलिसांच्या संरक्षणात तो सध्या आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। पोलीस त्यांना मात्र सध्या रोखून आहे। सध्या जी फाईल जी होती, जी संपूर्ण प्रकरणाची जी लोन केसची जेसीबीचा जो लोन घेतलं होतं आणि तो परस्पर विकण्यात आला, जो आरोप होतोय, त्या फाईल सध्या इथे पोहोचलेली आहे आणि पोलीस आणि मनसेचे कार्यकर्ते संवाद साधतात। पोलीस संवाद साधून कुठेतरी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण सगळ्यात
महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत येस बँकेचा एकही अधिकारी समोर येऊन आंदोलकांना समोर जाण्यास तयार नाही. यापूर्वी सुद्धा आम्ही 2-3 वेळा हा संपूर्ण प्रश्न मांडला होता, पण कुठेही बँकेचे अधिकारी बोलण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येतं. आता थोड्या वेळापूर्वी जे मुळे ज्यांचा जेसीबी जप्त करण्यात आला होता त्यांनी सुद्धा झी 24 तासशी संवाद साधला. एकूणच सध्या जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण आहे आणि बँकेचे कर्मचारी जरी सुद्धा नसले तरी पोलीस मात्र सध्या इथे पोहोचलेले आहे. अगदी अमर, काय नेमकं आता त्यांची मागणी काय आहे? काय ही सगळी रिप्रोसेस व्हावी? त्यांचं जेसीबी परस्पर बँकेने विकलेलं आहे, आता मागणी मुख्य काय आहे त्यांची? तर नेमकी मागणी जी आहे ती एवढीच आहे की जो जेसीबी होता, जो लोन घेतला होता ते थकीत असल्यामुळे तो जप्त करण्यात आला आणि तो जप्त केल्यानंतर अवघ्या काही 2 दिवसातच तो विक्री झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पण खरं तर तो ज्याचा जो जेसीबी होता तो पैसे भरण्यास तयार होता, पण तरी कोणती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता तातडीने त्या बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून तो जेसीबी परस्पर विकला असा आरोप होतोय आणि त्याच्यातूनच हे संपूर्ण आंदोलन आहे. कारण की तो मुळे नावाचा जो व्यक्ती आहे ज्याचा ते जेसीबी होता तो पैसे भरण्यास तयार होता, पण बँकेने तो विकल्यामुळे सगळी अडचण झाल्याची मनसेचा आरोप आहे आणि त्या दृष्टीने बँकेच्या या कारभाराविरोधात मनसेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या संदर्भात काय नेमकं पुढे होते जाणून घेत राहू आपल्याकडून. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर नागपूरमधलं आंदोलन आपण थेट पाहत होतो. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर होते.